बीड जिल्ह्यातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते। अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला पाठबळ देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा बुरखा फाडण्यात आलाय। बीडच्या गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि पोलीस शिपाई विनोद सुरवसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अवैध वाळूची वाहतूक करून देण्यासाठी तक्रारदाराकडे 60,000 रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती। तडजोडीनंतर 50,000 रुपये देण्याचं ठरलं। मात्र तक्रारदाराने याबाबत एसीबी कडे धाव घेतली आणि सापळा रचण्यात आला। आज सापळा लावून 50,000 रुपये स्वीकारताना संदीप पाटील आणि विनोद सुरवसे यांना एसीबीच्या पथकाने जाळ्यात ओढलं। या कारवाईत एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले, पीआय राहुल कुमार भोळे आणि त्यांच्या पथकाने ही मोठी कामगिरी फत्ते केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि शिपाई विनोद सुरवसे यांच्यासह लाचखोरीला प्रोत्साहन देणारे तिसरे कर्मचारी अमोल येळे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पोलीस विभागातच अशा प्रकारे लाचखोरीचे प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे।